आता राहुल गांधी भिवंडीच्या कोर्टाच्या इथे दाखल झालेत। काही वेळापूर्वीच ते मुंबईत दाखल झाले होते, त्यानंतर ते आता भिवंडी कोर्टाच्या दिशेने रवाना झाले होते। आता ते भिवंडी कोर्टाच्या बाहेर दाखल होत आहेत। मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे। तर आज 2024 पासून चालू असलेल्या खटल्याची सुनावणी आहे। राहुल गांधी आता भिवंडीत दाखल झालेत। आज ते त्या खटल्याच्या सुनावणीसाठी हजर राहणार आहेत। मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे। 2014 साली दाखल केलेल्या खटल्याची आज सुनावणी होणार आहे। तर त्यासाठीच राहुल गांधी आता भिवंडीत दाखल झाले। आरएसएस संघटनेनं दाखल केलेल्या मानहानी याचिकेवर आज भिवंडी कोर्टात सुनावणी होणार आहे। या सुनावणीला आता राहुल गांधी हजर राहणार आहेत। महात्मा गांधी हत्येमागे आरएसएस या संघटनेचा हात असल्याचं विधान राहुल गांधींनी केलं होतं। त्या विरोधातच हा खटला दाखल केला होता। राहुल गांधी यांचे जामीनदार आज हर्षवर्धन सपकाळ असणार आहेत। ते भिवंडी कोर्टात दाखल झालेत। मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे। इसके बाद राहुल गांधी यहाँ से तुरंत निकल जाएंगे। तो ये राहुल गांधी का कॉन्वॉय राहुल गांधी अंदर पहुंच चुके हैं। कुछ ही समय में सुनवाई शुरू होगी। कैमरा आसिफ के साथ सुनील ओझा, एबीपी न्यूज। 2014 साली त्यांनी वक्तव्य केलं होतं। आरएसएसच्या लोकांनी महात्मा गांधीची हत्या केली असं राहुल गांधींनी विधान केलं होतं। आरएसएस भाजपच्या लोकांनी सरदार पटेल महात्मा गांधींचा विरोध केल्याचंही त्यांनी वक्तव्य केलं होतं। त्या विरोधातच खटला दाखल केला होता। त्याची आज सुनावणी आहे।